वन्स अगेन वेलकम बॅक टू माय न्यू अनदर ब्लॉग. तर मित्रांनो, रात्री ट्रॅक्टर आलं होतं 9-10 वाजता. 10 वाजता आल्यानंतर लेबरनी जेवण वगैरे केलं होतं, कारण निलंग्याला बाजारला गेले ते. तिकडून येताना चिकन मटन मासे माळवं टाळवं सगळं घेऊन आले होते. त्यामुळे लेबर खूप कंटाळली होती. त्यांनी म्हणले आता रात्रीची ट्रिप राहू दे, आपण सकाळी लवकर उठू. सकाळी 3-4 वाजता उठू, म्हणजे 4-5 वाजता आपण फडामध्ये जातो. बाया स्वयंपाक ते करून उचीस तर आपण एक ट्राली भरून टाकू. मग त्याच पद्धतीनं आम्ही रात्री झोपलो. सकाळी 3 वाजता उठलो, आंघोळ्या बिंगोळ्या केल्या, काळ्या चहामध्ये एक पार्ले खाला आणि ट्रॅक्टर घेऊन डायरेक्ट फडामध्ये गेलो. तर आता जवळपास 11:30 म्हणजे 11:45 वाजायला लागले. दोन्ही ट्राल्या भरल्यात. थोडा पांदन रस्ता आहे फडातून यायला, तर ट्राल्या दमादमाने यायल्यात मेन रस्त्यावर. इथं एक गावातून जाणारा डांबरी रस्ता आहे. इकडं निलंग्याला रस्ता जात आहे, मी तुम्हाला थोड्या वेळा दाखवणार आहे. तर इकडं टाळ्या जोडायला आलो, तर झालं असं की रस्ता खराब असल्यामुळं पुढच्या टाळीचा एक डाबा आमचा तुटला आणि सगळा माल काढलाय. तर आता ट्रॉली कशी झाली काय नाही हे तुम्हाला मी थोड्याच वेळा दाखवणार आहे. तोपर्यंत आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि बेल आयकॉनला प्रेस नक्की करा. तर चला तुम्हाला थोडं दाखवतो आता ट्रॅक्टर यायलेलं आणि मेन रस्ता. तर हे बघू शकता, त्या आंब्याच्या झाडापासून दोन्ही ट्रॉल्या भरून यायल्यात आणि हे इकडं निलंग्याला जात आहे रस्ता. हे आता निलंग्यापासल्याच्या एका छोट्या खेडेगावामध्ये आम्ही ऊस तोडायला आहोत. तर हे संपूर्ण असा व्ह्यू आहे. माझ्या पाठीमागं बियर शॉप आहे आणि आम्ही इथं मोटरसायकलवर पुढं आलो, कारण आम्हाला ट्रॉल्या जॉईंट मारायच्या असतात त्याच्यामुळं. तर चला तुम्हाला ट्रॅक्टर वगैरे दाखवतो आलेलं. हे बघू शकता, आता पहिली ट्रॉली आली आहे आणि इथून थोडा म्हणजे चढ आहे. तर चला तुम्हाला दाखवतो थोडं कसं झालंय काय नाही ते. हा, फक्त रोडला लागेपर्यंत काही गरज नाही वाढायची. तर हे बघू शकता कसं झालंय ते. सगळा माल एका साईडला काढलाय, एक डाम मोडलाय आमचा पुढचा. आता दोन्ही ट्रॅक्टरनं वाढायचं. एक पाठीमागून यायले शेतकऱ्याचं ट्रॅक्टर आणि एक हे आमचं 555. साईडला इटभट्ट्या वगैरे आहेत सगळ्या. आता मारला जॉईंट, निघाला आमचं ट्रॅक्टर बघू शकता. तर मंडळी, जस्ट आता टाली जॉईंट बिंट करून आता आम्ही आलो फडावर गाडीवर, 2 व्हीलरवर बसून. आता तुम्हाला दाखवतो आमचा फड बीड कसं आहे काय नाही ते. पहिल्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितलंयच. तर हे आहे आमचा फड. बाया तोडायला लागल्यात. आम्ही गडी जॉईंट मारायला गेलो होतो. 8005 ऊसाची जात आहे. तर हे अशा प्रकारचे आमचं दिवसभराचं काम असते. सकाळी उठणं, तोडाय जाणं, भरून देणं आणि संध्याकाळी डायरेक्ट येऊन झोपी जाणं. आता बघू, माझी पात मागं राहिली असेल, कारण आम्ही गडी गेल्यामुळं आमच्या बाया तोडायला होत्या. ज्यांच्या जोड्या होत्या त्यांनी खणं तोडून त्यांच्या पाती पुढं घातल्या असत्या. तर मंडळी, आता हे बघू शकता आमचा म्हणजे जवळपास 1 वायरच्या जवळ माल होत आलाय. आता फास्ट तोडायला लागलेत सगळे लेबर. हे आमची पात इकडं हे बुचका
सोडलाय आमच्यासाठी एवढा, म्हणजे ही माझी पात आहे. 10-20 मोळ्या तोडल्यात. तर चला लागतो मी पण कामाला. तर मित्रांनो आता ट्रॅक्टर जोडून येऊन जवळपास 10-20 मोळ्या तोडल्यात. हे बघू शकता बायको मागं मोळ्या बांधायल्या. ह्या आमच्या उजव्या हाताच्या शेजारीन, ह्या डाव्या हाताच्या शेजारीन. तर आताशी कुठं म्हणजे बॉडीभर माल तुटला. 1-1:15 वाजलाय. 2 वाजता आमचं लेबर लगेच जेवाय जातंय. आमचे टोटल 8 कोयते आहेत. 1 कोयतं खाड्यावर आहे, 1 कोयतं अर्ध कोयतं गावाकडे गेलं आहे, अजून 1 कोयतं दवाखान्यात जायचं म्हणाले. म्हणजे ट्रॅक्टरचा माल झालाच म्हणायचं. तर चला लोकं तोडायला लागलेत, जातो तोडायला मी. तर मंडळी आता 2:37 झालेत. बांधाबांधी चालू आहे. भुका लागल्यात, जेवण बिवणं करायचेत. माल तर काही पडला नाही. मालक तिकडून उद्याच्याला करतंय बराबर लेबरचं. दोन लेबर खाड्यावर आहेत. सगळं बेकार झालंय धंद्याचं काम आमच्या. इथं साईडला मोफ हरभरा आहे. हरभरा असं निवडून गेलंय. घाटी लागली चांगली. आता मी तोडावं म्हणालोय पण तिकडे CCTV कॅमेरा लागलाय. शेतकरी बाई तिकडून चलत यायल्यावरील आमचे लेबर डाळे बिळे तोडतील म्हणून. गाडी लागली तर जरा झूम करून दाखवितो. तर आत्ता दुपारच्या जेवणाची सुट्टी झाली आहे. मी निघालोय घागर घेऊन पाणी आणायला. पाणी थोडं लांब आहे विहिरीचं. बागादाराचं पण बोर आहे, पण त्या बोरचं पाणी जरा कडवट लागायलंय, त्याच्यामुळं इकडं विहीर आहे. विहिरीला आता आलाव पाण्याला. तर मस्त आंब्याचं झाड वगैरे आहे. इथं पण बोर विहीर दिसायला आहे. आणि हे इकडं तळ बघू शकता लोकेशन. ओ बुड बघा आंब्याच्या झाडाचं केवढं आहे. आणि इकडे तळ पण आहे. तळ तर खूप मोठे दिसायला लागले, भयानक. इकडे आहे का पाणी? काढाय रे ना. बर बर. तर इथं आहे विहीर, हे बघू शकता. दोन मोटर दिसायलेत आणि एक इंजिन जुन्यातलं. आणि इथंच डिपू बिपू सगळं बघा. हे विहिरीचा परिसर. तर पाणी चांगलं दिसायला लागले, पण जरा घाण आहे. थोडं बाजूला सारून पाणी घ्यावं लागणार आहे. तर चला. तर मित्रांनो हो का, हे आमचे पप्पा जेवाय बसलेत. हरभऱ्याची भाजी म्हणजे डाळ, हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ सॉरी. पप्पा सरपण आणत नाहीत, पाणी आणत नाहीत, काही नाही. सगळं मला बघावं लागतंय. तिकडं बायको मम्मी हे वाढलंय हो का आम्हाला. ह्याच्यात शिळे कुटके असतात, हे चपात्या तळलेली. हिरवी मेथीची भाजी जेव्हा देते त्याला लागते दोन कुर्ला. इथं कांदा भरून घेतात त्याला मग आपल्याकडे भरून घेतो. इथं चिंच पिकलेली आहे.
जेवण करा जेवण करा. इकडेच तिचं खाय बरं खाय बरं. तिथे लय पडलेलं आहे का ते फाटा पडलाय का फाटाला खोकला लागन रे तुला. तर मरणाचा ऊस सोडून मरणाची भूक लागली आहे. जेवतो आता. तर मंडळी जेवण बिवण करून जवळपास 10-20 मोळ्या तोडल्यात. 1 वारच्या जवळ माल झालाय. आता 4:30 वाजलेत. पाणी पिण्यासाठी ठेपा केलाय. तुम्हाला थोडं दाखवतो. ऊस जरा पडलेला आहे. तर इकडं सध्या म्हणजे तोडायला चालू आहे. आणि त्या आंब्यापासून इथपर्यंत तोडलंय. तर ऊस भयानकच पडलाय पण तोडा यायलाय चांगला. तर मंडळी आता जवळपास 6-6:30 वाजलेत. आता सुट्टी झाली. अर्धे लेबर टूळवर गेलेत आणि आम्ही निघालो टूळवर गडी पायानं. म्हणजे माझी फॅमिली पूर्ण मागच आहे. आई सरपण बिरपण काढायला लागली. तर पूर्ण दिवस मावळून गेलाय. आणि आता आम्ही निघालो टोळीवर. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनल सबस्क्राईब तसंच बेल आयकॉनला प्रेस नक्की करा आणि हाईप पण मारा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.